पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। मंत्रिमंडळाच्या निर्णयावर दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत NIAची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। अत्याधुनिक उपकरणांसह बेहेरसन घाटीत 3D मॅपिंग करण्यात येत आहे। संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यास मदत करणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा समोर आलाय। तपास यंत्रणांना टूलकिटशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली आहे। लष्कर-ए-तोयबाच्या तहरीक-ए-पाशबान या विंगने डेड ड्रॉप पद्धतीची माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण कशी केली जाते याचा तपशीलवार उल्लेख केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा समोर आलाय। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या अनेक वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता। त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या जालन्यातील एका युवकाने मोठा खुलासा केलाय। जालन्यातील आदर्श राऊत या पर्यटकाला पहलगाममध्ये एका संशयित व्यक्तीने "तू काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का?" असा प्रश्न विचारलाय असं राऊत म्हणाला। पहलगाममधील हल्ल्याच्या एका दिवसाआधी हा संवाद झाल्याचंही आदर्शने स्पष्ट केलंय। पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट दिली आहे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या अशा सूचना मोदींनी दिल्यात। पुण्यातील पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले 50 नागरिक अद्यापही काश्मीरमध्येच आहेत। हे 50 नागरिक स्वेच्छेने तिथे थांबले आहेत। त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून ठाकरे मनमिलनाच्या चर्चांनी जोर धरलाय। यावरच आता शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली। 2 कुटुंब एकत्र येत असतील तर चांगलंच आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। आमच्या एकूण 8 मागण्यांपैकी एकही मागणी अद्याप मान्य नाही। आता 29 ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये धडकणार, मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विखे पाटलांच्या अधिपत्याखालील प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात येतोय। पैलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ती देऊ अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत। चंद्रहार पाटलांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर स्वागतच आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले। आदिती तटकरे यांना महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहणाचा मान देण्यात आलाय। मात्र याचा आमदार महेंद्र दळवींनी जाहीर निषेध व्यक्त केला। भरत गोगावलेंवर सरकार सातत्याने अन्याय करतंय अशी खंत त्यांनी व्यक्त केली। तर गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळणं हे आमचं दुर्दैव आहे। मात्र आम्ही अन्यायाविरोधात लढणारे आहोत आणि आमचा लढा सुरूच राहणार असा इशाराही त्यांनी दिला। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात पक्षप्रवेश केलाय। यावरून गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे। प्रवेश करताना माणसं तपासून घेऊ असं सांगणाऱ्या अजित पवारांनी देवकरांसारख्या सुंदर व्यक्तींना का घेतलं याचा परिणाम त्यांना लवकरच कळेल असा खोचक टोलाही लगावलाय। अमरावतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलक्षा खोडके यांनी या यात्रेचं आयोजन केलंय। IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारतींची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिकमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्य प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं।
मात्र ऐनवेळी आयोजकांनी माघार घेतल्यानं आजचा प्रयोग रद्द करण्यात आलाय। ऐनवेळी झालेल्या या गोंधळावर कोल्हेंनी खंत व्यक्त केली। 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। हा दिवस शुभ मानला जातो। या दिवशी घरोघरी फुलांची सजावट केली जाते। याच अनुषंगाने दादर मार्केटमध्ये फूल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली। अक्षय तृतीयेनिमित्त घागरला आगळेवेगळे महत्त्व असल्यामुळे मालेगाव आणि मनमाडच्या बाजारात घागरची आवक वाढली आहे। मात्र घागरीला योग्य दर मिळत नसल्याने दुकानदार हवालदिल झालेत। अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांची आरास करण्यात आली। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। बाप्पाला तब्बल 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय। सोलापुरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्यांची आरास करण्यात आली। गणपतीच्या मूर्तीभोवती सजावट करून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावाही सादर करण्यात आला। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नाशिकमधील कारंजा चांदीच्या गणपतीला आंब्यांची सजावट करण्यात आली। मंदिरात हापूस, देवगड, रत्नागिरी, केसर अशा विविध प्रजातींच्या आंब्यांचा नैवेद्य दाखवत बाप्पांची पूजा करण्यात आली। दरम्यान तीव्र उष्णतेमुळे कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव आटायला सुरुवात झाली आहे। तलावाचं पाणी कमी झाल्याने संध्यामठ मंदिर खुलं झालंय। नेहमी पाण्यात असलेलं हे मंदिर पाहण्यासाठी लोक रंकाळ्यावर गर्दी करू लागलेत। मंदिराच्या बाजूलाच बेट तयार झालं असल्याने रंकाळा तलावाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। वाढत्या उष्णतेमुळे रंकाळा तलावाचे पाणी सुद्धा आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे रंकाळा आटायला सुरुवात झाल्यामुळे या परिसरामध्ये असलेलं संध्यामठचं मंदिर आहे ते आता खुले झालेलं आहे। खरं तर हे ऐतिहासिक मंदिर आहे, नेहमी पाण्यात असलेलं हे मंदिर आहे आणि हे मंदिर आता खुले झाल्यामुळे हे मंदिर पाहण्यासाठी आता या ठिकाणी मोठी गर्दी होताना आपल्याला दिसून येते। काही पर्यटकसुद्धा आता या ठिकाणी भेट देत आहेत आणि या परिसरामध्ये दुसऱ्या बाजूला मंदिराच्या बाजूला पाहायला गेलं तर एक बेट तयार झालेलं आहे आणि बेटसुद्धा पाहण्यासाठी आणि आतमध्ये रंकाळ्यामध्ये जाऊन हे मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरचा हा ऐतिहासिक रंकाळा क्वीन नेकलेस म्हणून आहे तो ओळखला जातो। मरीन ड्राईव्हप्रमाणेच कोल्हापूरच्या रंकाळ्याची ख्याती आहे आणि हा ऐतिहासिक रंकाळ्यावरती मोठ्या प्रमाणात आहे ते पर्यटक या ठिकाणी नेहमीच भेट देत असतात, रंकाळ्याचं सौंदर्य पाहत असतात आणि या सौंदर्यामध्ये अधिक भर आता या बेटाने घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या बेटावरती आता गर्दी होताना आपल्याला दिसून येते। पाणी आहे ते कमी झाल्यामुळे हे बेट यावर्षी खुलं झालेले। प्रामुख्याने दरवर्षी हे बेट आहे ते नजरेस येत नाही। ज्यावेळी पाणी कमी येते त्याचवेळी हे बेट आहे ते नजरेत येते। अलीकडच्या काळामध्ये आत्ता यावर्षी हे बेट आता नजरेला आलेलं आहे आणि त्यामुळे या बेटावरती जाऊन या मंदिराचं दर्शन आहे ते या ठिकाणी घेण्यासाठी लोक गर्दी करताना आहे ते आपल्याला दिसून येत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर ऐतिहासिक रंकाळ्याचं सौंदर्य आता या निमित्तानं पुन्हा एकदा खुलून दिसतंय आणि पाणी कमी होत असल्यामुळे संध्यामठचा परिसर आहे तो आता पाण्याच्या बाहेर येऊ लागलेला आणि हे पाहण्यासाठी लोक या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय। राज्याचं कला संचालनालय पथक लवकरच या पुतळ्याची पाहणी करणार आहे। त्यानंतरच अनावरणाची तारीख निश्चित करण्यात येईल। अक्षय तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांनी गर्दी केली। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव जीएसटी सह 98,600 रुपयांवर पोहोचलेत। बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे डॉक्टर अमोल पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आरोपींच्या अटकेसाठी उमापूर गाव बंदची हाक देण्यात आली। जळगावच्या चोपडा शहरात अक्षय तृतीयेनिमित्त घागर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। अक्षय तृतीयेनिमित्त खानदेशात घरोघरी घागरीची पूजा करण्याची परंपरा आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील पुसरा शिवारात पाण्याच्या शोधात फिरणारं हरिण 30 फूट खोल विहिरीत पडलं। ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाच्या मदतीनं
हरणाचं रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलंय. उन्हाचा तडाखा वाढल्यानं मागील 8 दिवसांपासूनच रायगड जिल्ह्यात तापमानानं उच्चांक गाठलाय. किल्ले रायगडावरील जलसाठा असणारे हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव यातील पाणी पातळीनं तळ गाठलाय. त्यामुळे 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. हळदीला 14,500 ते 16,000 रुपयांचा भाव मिळाला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र हापूस आंबा खरेदीला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्याने आंब्याची उलाढाल कमी झाली. नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सालदारकीसाठी दगड उचलण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. दगड उचलण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागावा यासाठी केंद्र सरकारनं निर्यात मूल्य रद्द करण्यासोबतच भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र 15 दिवसांनंतरही कांद्याच्या दरातील घसरण सुरूच आहे. सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 1100 रुपये इतकाच भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. दौंड तालुक्यातील दहिटणे गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11 महिन्याच्या बाळावर बिबट्यानं हल्ला करत त्याला घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. यावेळी बाळाला शोधण्यासाठी वनविभाग आणि डॉग स्क्वॉडचं पाचारण करण्यात आलं. अद्यापही पोलिसांकडून या बाळाचा शोध सुरू आहे.